नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। पीएम नरेंद्र मोदी द्वारा सीजेआई न्यायमूर्ति चंद्रचूड़ के निवास स्थान पर गणेश पूजा को लेकर शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत की टिप्पणी और अमेरिका में राहुल गांधी के आरक्षण पर दिए गए बयान के बाद दोनों नेता अब दिल्ली सहित महाराष्ट्र में भी सत्ता पक्ष महाविकास अघाड़ी के निशाने पर आ गए। वहीं कई संगठन सहित वकील भी अब विरोध में सामने आ रहे हैं। आपको बताते चले, ये घटना अति सामान्य नहीं लगती। महाराष्ट्र में लोगों के हक और न्याय की आवाज उठाने वाले एडवोकेट सदावर्त रत्न को राहुल गांधी द्वारा आरक्षण पर दिया गया बयान और संजय राउत द्वारा पीएम मोदी की गणेश पूजा पर की गई टिप्पणी को लेकर गुस्से में उन्होंने पहले शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत द्वारा पीएम मोदी द्वारा सीजेआई चंद्रचूड़ के घर की गई गणेश पूजा पर तंज को लेकर संजय राउत पर निशाना साधा है। राहुल गांधी के वक्तव्य के बाद संजय राउत ने जो बयान दिया उसको किस तरह से देखते हैं? देखिए, संजय राउत की जो है गरिमा सब लोगों को अभी पता चली है। उनको संविधान की जो है एबीसीडी कितनी मालूम है यह भी समझ में आ रहा है। देखिए, संविधानिक दृष्टिकोण से जो है ऑनरेबल चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के हो या कोई भी माननीय न्यायमूर्ति हो, वो न्यायमूर्ति जो होते हैं वो कहाँ होते हैं, तो वो कोर्ट में होते हैं। उनके घर पे माननीय पंतप्रधान मोदी जी को बुलाना या किसी मान्यवर को बुलाना, पूजा अर्चा करना, ये हिंदू धर्म का बात है। ये कोई ऐसा नहीं है कि कहीं प्रतिबंध है पूजा पे, अर्चा पे, देव देवताओं के जो उत्सव होते हैं उत्सव पर। और संजय राउत जो है ये राजनीतिक करण करने की कोशिश कर रहे हैं, कोर्ट को घिसटने की कोशिश कर रहे हैं। उनकी मन की जो अभिलाषा है वो जो है गंदगी भरी सोच की है, तो इसका हम धिक्कार करते हैं। अगर संजय राउत की और भी इस बात पे अगर उन्होंने अपनी जो बोलती बंद नहीं रखी, तो माननीय सर्वोच्च न्यायालय के जो रजिस्ट्रार जनरल होते हैं उनके पास अर्जी लगाई जाएगी, क्योंकि संजय राउत की ये नहीं चलेगी, नहीं चलने देंगे। वहीं अमेरिका में आरक्षण पर बयान देने वाले कांग्रेस नेता राहुल गांधी को भी उन्होंने नहीं बख्शा। सर, राहुल गांधी हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यंदा देखील त्यांनी आता अमेरिकेत जाऊन असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही अद्याप, असं वक्तव्य आहे। कसं बघता तुम्ही या वक्तव्याकडे? आपण गुन्हा देखील दाखल केला आहे। बघा, गांधी विचाराची एक ख्यातीच आहे की ते जे जसे दिसतात तसे नसतात। बॅरिस्टर एम के गांधीजींना मी बॅरिस्टर म्हणत नाही, बॅरिस्टर मी महात्मा म्हणत नाही। फक्त मी त्यांना बॅरिस्टर ह्या अर्थानं म्हणतो की त्यांच्याकडे काही ती पदवी असेल नसेल तेही मला खात्रीनं माहीत नाही, परंतु मला हे सांगायचे की त्यांच्या म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये जे आहे वैचारिक हत्या जर कोणी केली असेल आरक्षण आणि संविधानाच्या मार्गातून हक्काच्या बाबतीतली, म्हणजे पुणे कराराच्या संबंधानं बोलतो, तर ती गांधींनी केली। त्यानंतर इंदिराजींनी काय केलं ते आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। ज्या प्रकारे इमर्जन्सी आली, त्याच्यानंतर राजीव गांधी सर्वांना माहिती आहे आपल्याला, बोफोर्स कसा होता। आणि आता हा राहुल यांनी तर कहरच करून टाकला। हा विदेशात जातो, विदेशात जाऊन हा काय बोलतो की भारताच्या संविधानाच्या संदर्भानं, आरक्षणाच्या संदर्भानं यांना काहीच, म्हणजे तुम्हाला सांगतो, आरक्षणाची तरतूद ही ब्राह्मणातल्या कुडमुड्या जोशींपासून ते आदिवासी पाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत ही समानतेचं तत्व एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची आहे। ही माणसं तीच आहेत काँग्रेसी कातड्याची, त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2-2 वेळेस निवडणुकीत कशा प्रकारे पराभूत केलं हे सगळ्यांना माहिती आहे। आणि हा काय, याला काय संविधान साक्षर आहे का? हा संविधान विशेषज्ञ आहे का? हा कोण आहे आणि हा कुठे जाऊन बोलतोय? हे भारताच्या बाहेर इथं जर बोलला असता तर लोकांनी खरोखर म्हणजे ग्रामीण पद्धतीनं लोकांनी चांगला झोडून सोडला असता। त्याच्यामुळे हा देश सोडून जाऊन बोलतो। त्याला देशाबद्दल आणि आरक्षणाबद्दल एवढी याच्यात ताकद होती, तर जर याला खरोखर याच्यात प्रामाणिकता होती, प्युरिटी होती, ते बोलला असता ना। इथं याच्यात ताकद नाही।
हा खेळाडू भित्रा आहे. हा म्हणून तिकडे जाऊन पळून जाऊन तिकडे जाऊन बोलतो. त्या पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये जे आपलं काश्मीर आहे, अखंड भारत, म्हणजे जे आम्ही का म्हणतो, आम्ही महात्मा गांधींना महात्मा म्हणत नाही, आम्ही बॅरिस्टर एम के गांधीजी म्हणतो, कारण अखंड भारताचा विचार आहे आमचा. पंडित नथुरामजी गोडसेंनी जे केलं ते गांधी नाही करू शकत. त्यांचा विचार आहे पंडित नथुरामजी गोडसेंचा अखंड भारत. त्या विचाराला आम्ही नेहमी सलाम करू. सांगायचं तात्पर्य हे की हे लोक जे आहेत, ह्या लोकांनी आता गांधीच बघा, राहुल गांधीचं, हा जो आहे इल्हा उमर नावाच्या महिलेशी भेटला विदेशात. आता ही इल्हा उमर कोण आहे? जी पाकव्याप्त काश्मीरच्या बनते. अरे पाकव्याप्त नाही, पाकिस्तान भी हमारा है, कश्मीर भी हमारा है. आणि ती लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हरकतुल अन्सार सारख्या अतिरेकी संघटना ज्या आहेत त्या संघटनाची सिंपथायझर आहे. हा तिला काय भेटला? काय पिक्चरवर बोलत होता का? गुळगुळ गुळगुळ. चित्र कसं काढलं यांनी तिच्या सोबत? हे मामू जानगिरी, भाई जानगिरी चालणार नाही. आणि म्हणून हे जे अतिरेकी कृत्य आहे, ह्या कृत्याचा देखील SIT मार्फत, म्हणजे ETS मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी सुद्धा आम्ही तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर शीख भावांच्या बाबतीत आणि इतर धर्माच्या बाबतीत कशी जबरदस्ती असा तिथं जाऊन सांगतो. अरे राहुल गांधी, तुझ्या पिढ्यांमध्ये कधी सुद्धा प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या होऊ शकली नाही. राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचं मंदिर होऊ शकलं नाही. हे सगळं सत्य आहे की हे खोटारडा आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे दोन समाजात तेढ निर्माण करणे, देशामध्ये बाहेर जाऊन देशाची बदनामी करणे, हा अत्यंत गंभीर बाबीकरिता आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. गौरतलब है कि सदावत गुजरात महाराष्ट्र में ST कर्मचारियों की हड़ताल हो या मराठा आरक्षण का मुद्दा हो, अपनी आवाज़ हर मामले में बुलंद करने में सबसे आगे रहते हैं. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट.